कोणती पूजी भूते केते आपुल्या पोटा सिरडते मागते सीते आपली इच्छा आणि का पिढी. अरे ज्यांना स्वतःची पोटीची थळगी भरता येत नाही ती तुमच्या अपेक्षा काय पूर्ण करणार आहे. म्हणून देव एक पांडुरंग. मी या मताचा महाराज आहे. 3 गोष्टी माझ्या लिहून ठेवा. माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मारवाडी लोकांचा सल्ला. मारवाडी लोकांचा काय घ्यायचा सल्ला. सोमवार आला की लगे कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता. तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला अख्खा महाराष्ट्र पागल करून टाकला महाराजांना. 400-500 कोटी घेऊन गेला तो महाराष्ट्रातून. फक्त एवढंच सांगतो, 1 लोटा जल. मी शिवमहापुराणाच्या विरोधातला महाराज नाहीये गड्यांनो. पण महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं की परीक्षा द्यायची काम नाही असं म्हणल्यानंतर कसं ही अंधश्रद्धा आहे ना महाराज. एकीकडे सायन्स युगामध्ये आपण चंद्रावर चाललोय आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. तुम्हाला कष्ट करावं लागेल. आशीर्वादावर तुम्ही थोडं नीट होसाल तर तुम्ही घरी झोपून राहिले लगेच कोट्याधीश होसाल असं नाही होणार ना महाराज. त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला कर्म करावं लागेल का नाही. कर्म करत राहा. त्याला फळ द्यायची ताकद कोणामध्ये भगवंतामध्ये. सोमवार गेला की लगेच मंगळवार आली परत देवी. बुधवार लगेच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवबा. लगेच गुरुवार स्वामी समर्था माझी आई गेला बैठकीला मजला ठाव द्यावा पायी. गुरुवार जात नाही तर शुक्रवार. अनाधी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची धाडी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची धाडी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची आषाढी तुझ्या गोंधळाची धाडी हो. दलित देवता शोभेवाळ वारकऱ्यांची दुसरी देवी नाहीच आहे. वारकऱ्याची देवी विठ्ठलच आहे. कोण आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक देवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळे, ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा बसलेले मंडळी. आपली दुसरी देवी कोणतीच नाहीये. आपली देवी विठ्ठलच आहे महाराज. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. असे सुंदर असताना आपल्या दुसरीकडे काय जायची गरज आहे. अरे घरी काम धेनू काय असताना जर्सी दूध काय प्याव. घरी काम धेनू काय आहे ना. ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे काम धेनू आहे. अरे पांडुरंग परमात्मा म्हणजे दुप्ती काय आहे ना. तुम्हाला दुसरीकडे जायची गरज. शुक्रवार आला की देवी अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येई ओ जगदंबे. हे सुद्धा पांडुरंगाचं वर्णन आहे. शुक्रवार गेला रे गेला. शनिवारी सकाळीच बाबा हे
करण्याची भक्ती करतो याबद्दल माझं दुमत नाही, पण शुक्रवारी दिवसभर धाब्यावर असतो. दिवसभर अंडे खातात, शनिवारी सकाळीच लगेच जय हनुमान. काय बापान ठेवलं का नालाय का? एवढं सोपं आहे का परमार्थ? जय हनुमान तुमच्या एवढं सोपं कसं समजतं तुम्ही? हे बघा गड्यांना, तुम्ही सगळ्यांना हलक्यात घ्या, देवाला एवढं हलक्यात घेऊ. लोकांनी काय केलंय, आपल्या आपल्या ऍडजस्टनुसार परमार्थाची व्याख्या केली. असं कसं जमल महाराज? नाही जमणार ना. परमार्थ हा श्रद्धेचा विषय, परमार्थ हा भावनेचा विषय. पूर्वी लोक श्रद्धेनं तीर्थयात्रेला जात होते, आता पिकनिक म्हणून जायला लागले. तुम्ही बघा ना, एकाही क्षेत्रावर गर्दी कमी नाही. आळंदीला तेवढी, पंढरपूरला तेवढी, अयोध्येला तेवढी, काशीला तेवढी, वृंदावनला तेवढी, सगळीकडे गर्दी वाढली. कोल्हापूरला तेवढी, ज्योतिबाला तेवढी. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा पब्लिक कमी कुठंच नाहीये. पब्लिक कुठंच कमी नाहीये. म्हणून परमार्थ श्रद्धेने करा, भावनेनं करा. परमार्थ श्रद्धेने जर केला तर त्याच्यामध्ये, आणि रविवार आला की मग आलं त्याच्या अंगात काठीन गोंगड घेऊ दा किरा. असं कुठं असतं का मला? अहवा घ्या सोवा घ्या वा वा प्रेम नगरा वारी. ए सावध होनी भजनी लागा, देव करा कैवार. मल्हारीची वारी माझ्या दिवसात देव बदलल्यानंतर देवाची कृपा. ज्ञानेश्वर महाराजांसोबत नामदेवराय तीर्थयात्रेसाठी निघाले. लक्ष द्या, एकनिष्ठता कशी असते. नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले. नामदेवरायांच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेले. पांडुरंगा, अरे तुला सोडून मला दुसऱ्या अखेर जायची गरज नाही रे, तूच माझा प्राण आहे देवा. पण आता तुझी इच्छा आहे म्हणून ज्ञानोबराय सोबत चाललो. पण ऐक ना, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन. एवढी एक निष्ठता असली पाहिजे, तेव्हा देवा जगाचा मालक नैवेद्य खातो, तेव्हा जगाचा मालक दूध पितो. म्हणून तुकोबरायांनी जो शब्द वापरलाय तो खूप सुंदर वापरलाय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे. खंडोबा बी नाही, मसोबा नाही, कोणीच नाही. विठ्ठल आला की खंडोबा आला, विठ्ठल आला की महादेव आला, विठ्ठल आला की दत्तात्रय आले. एक निष्ठता प्रत्येकाची महत्वाची. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्या ठेवा ठेवा ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट, उद्या काही मीटिंग आहे पालकमंत्र्यासोबत, ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली ना, तर माणसाचं जीवन वाया जातं. बसणारी मंडळी, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाऊ, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे महाराज? एकदा का वाया गेलं ना, मग महाराज सांगतात पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित, एका एका योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्य देहाचा आंधळ्याच्या हातात कावळा सापडला तर नरदेह सापडलाय. देवाचं चिंतन करा. ते सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी करिता बरोबरी, दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. संसारात अपेक्षा करूच नका. तुम्ही जी अपेक्षा करता ती परिपूर्ण होत नाहीये, कारण तुमच्या माझ्या हातात काहीच नाहीये ना. अरे तुम्ही मी जे म्हणलं असतो ते जर झालं असतं, तुम्ही लोक एवढे बहुसंख्येने कीर्तनाला आले असते का? तुम्ही म्हणसाल ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी मंदिरं बंद होतील आणि कीर्तन बंद होईल. तुम्ही ठरवून ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा कोणीतरी आहे. तुम्ही ठरवून ज्या अर्थी ते होत नाही त्या अर्थी ठरवणारा कोण आहे? दुसरा आहे. मग ठरवणारा जर दुसरा आहे तर त्याच्या सत्तेमध्ये सत्ता माना ना महाराज. आपली इच्छा असते का आपल्या जीवनामध्ये दुःख व्हावं? नाही ना. मग दुःख येतंय त्या अर्थी देणारा दुसरा कोणीतरी आहे. आपण ठरवतो त्या गोष्टी कधीच होत नाहीये. मग ठरवणारा दुसरा आहे ना. मग फक्त एवढं काम करा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया,
मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी आ रही है। कसं चाललंय काही कळत नाही, पण चाललंय ते एवढं सुंदर चाललंय, लोक सुद्धा विचार करतात हे कसं होतं कसं झालं. बरोबर आहे का नाही? कसं होतं कसं झालं हे तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही. हैरान है जमाना मंजिल भी आ रही है. आमच्या कैलास दादाचं गायन ऐकल्यानंतर, संजू दादाचं गायन ऐकल्यानंतर बरेचसे लोक हैराण है जमाना. ते म्हणतात मी अलंकार झालोय, मी विशारद झालो तरी सुद्धा का असं होतंय. हैरान है जमाना. ज्याचा ज्ञानोबराय तुकोबराय विश्वास आहे ना, त्याने एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. प्रारब्धाने अन्न भेटणार, प्रारब्धाने मान भेटणार आणि प्रारब्धाने तुम्हाला धन भेटणार. तुम्ही बाकी किती कणले आणि मान काही मागून भेटत असतो का महाराज? काही काही लोक मेले हो, ग्रामपंचायतीचे सदस्य नाही झाले. अहो मान लागल ना नशिबामध्ये महाराज. मान नशिबात असले, अहो एखाद्याच्या नशिबात मान असू द्या महाराज, त्याला लोकच उभे करतात आणि लोकच पैसे करतात आणि ते डायरेक्ट आमदार होतं. लोक मग अरे ग्रामपंचायत सदस्य नाही ना. अरे बाबा त्याच्या नशिबात मान आहे ना. ज्याच्या नशिबात मान आहे तो माणूस कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. अरे ज्याच्या नशिबात मान होता, ती राणी मंडल माहिती तुम्हाला, तेरी नाही तेरी नाही, भिकारी नव्हती ती. तरी पण प्रत्येकाच्या मोबाईलचं स्टेटस झाली. देवानं ठरवलं ना, राईचा डोंगर पर्वत राई ठरवलं तर तो दिल्लीत पण नेतो, ठरवलं तर तो गल्लीत पण आणतो महाराज. बरोबर आहे का नाही? फक्त त्यानं ठरवलं पाहिजे. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना. आमच्या रणजित महाराजाचा कार्यक्रम पाहिल्यावरती गर्दी पाहिल्यावर लोक म्हणतील नक्की 2-4 कोटी शिल्लक राहत असेल. बरोबर आहे ना? त्यांना काही आठवण नाही, काही म्हणतात ते तान्य घ्यायचा यांचा. कारण हे धुऱ्यासाठी भांडणारे लोक यांना परमार्थ काय करणार आहे? तान्य घ्यायचा यांचं जास्त. पण कस काय चाललं? बरोबर चाललं. चालवतं कोण आहे? पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी आ रही है. आता याच्या पुढचं जे वर्णन आहे ते सुंदर आहे. करता नहीं भी कुछ मैं, करता नहीं कुछ भी, सब काम हो रहा है. अरे देवावर जबाबदारी टाकून द्या गड्यांनो. देवावर जबाबदारी टाकली ना काहीच होत नाहीये. म्हणून खरं सांगू का, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. एकदा देवानं ठरवलं पाहिजे. म्हणून संसाराविषयी जास्त प्रयत्न करू नका. संसाराविषयी तुम्हीच प्रयत्न केले असं नाही, तुमच्या बाप दाद्या नाही हेच उद्योग केले, त्यांच्याकडून काही झालं नाही, तुमच्याकडून काय होणार आहे? आज मेला पण जमेला बाप मसना गेला, आज मेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. म्हणून सर्वांना माझी विनंती, संसाराचं गणित सोडू नका. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैसी सुख निद्रान थोरून इंगळाच्या बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकेचे घडले हाट वेळेने. म्हणून संसाराविषयी प्रयत्न करू नका. मग महाराज देवाची कृपा कशी करायची? काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची विठोबा रखुमाई. कुठे निघले तुम्ही? बसा खाली. तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ गेले तर पहा.